शक्तीपीठ नको म्हणून हरकत घेतली, सुनावणी कधी घेणार? 12 गावातील शेतकऱ्यांचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून आम्ही हरकत घेतली आहे. या हरकतीवर सुनावणी कधी होणार आहे, असा सवाल मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केलेला आहे. तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान सक्तीच्या भूसंपादनाचा दिनांक 28 फेब्रुवारीला 19 गावांमध्ये शेतकरी काळा दिवस पाळणार असून घरावर काळ्या गुढ्या उभारण्यात येणार आहेत, तसेही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी म्हटलं आहे. दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातील 19 गावातून तीव्र विरोध आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस मोठ्या प्रमाणात बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. तसेच हा महामार्ग नदीकाठावरील गावातून जात असल्याने प्रचंड पुराचा धोका वाढणार आहे. अनेक गावांना स्थलांतर होण्याचा धोका निर्माण होणार आहे. कुणाचीही मागणी नसलेल्या हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन बेरोजगार करणारा रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा एकही शेतकऱ्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी केला जातोय हे सरकारने जाहीर करावे. शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे. याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनाने तातडीने सुनावणी घेण्याची त्यांची मागणी आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली पाहिजे. शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या 2013 भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.